विद्यार्थी मित्रांनो, हे जे यावर्षी कोविड-19चं जे संकट आपल्या जगावरती आलेलं आहे, याचा परिणाम हा सर्व जगावर आणि सर्व क्षेत्रामध्ये झालेला आहे. आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये देखील यामुळे खूप गंभीर असे परिणाम झालेले आहेत. आपल्या ज्या शाळा आहेत त्या सध्या बंद आहेत आणि सर्व काही आपण ऑनलाईन पद्धतीने आता हे करत आहोत. आणि या दृष्टीनं आपल्या महाराष्ट्र शासनानं, आपल्या शिक्षण खात्यानं अतिशय चांगला असा निर्णय घेतला की आपल्या अभ्यासक्रमामध्ये 25% भाग हा यावर्षी करता, म्हणजे 2021ची जी परीक्षा तुमची होईल त्यावेळी तो भाग हा अभ्यासक्रमामध्ये 25% असणार नाही, तो कमी करण्यात आलेला आहे. तर हे अतिशय चांगलं झालं तुमच्यासाठी, कारण अभ्यासक्रम खूप मोठा आहे, वास्ट आहे. परंतु याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून काही माहिती नाही आणि म्हणून या संदर्भात एक व्याख्यान दिलं जाणं किंवा एक लेक्चर दिलं जाणं हे खूप महत्त्वाचं मला वाटलं आणि म्हणून मी हा एक व्याख्यान तुम्हाला या ठिकाणी आता देणार आहे. त्या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला ही सर्व काही माहिती सांगणार आहे की कोणत्या प्रकरणातून कोणता भाग हा वगळण्यात आला आणि कोणता भाग हा ठेवण्यात आलेला आहे की जो अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट राहणार आहे आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि म्हणून उगाचच जो भाग नाही तो आपण आता करण्यात अर्थ नाही आणि म्हणून याच्याबद्दल मी सविस्तर अशी तुम्हाला आता माहिती देणार आहे. परंतु त्या अगोदर आपण हे एक नवीन चॅनल आता निर्माण केलेलं आहे, तयार केलेलं आहे आणि याचं नाव आपण बायोलॉजी ट्युटोरियल असं ठेवलेलं आहे. आता या पुढे जे काही माझी व्याख्यानं राहतील ती सर्व या बायोलॉजी ट्युटोरियलवरती असतील आणि म्हणून तुम्ही जर ते सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते ॲटोमॅटिकली तुमचे जे मोबाईल आहे त्याच्यामध्ये ते येऊन जाईल आणि म्हणून तुम्ही ते सबस्क्राईब करा आणि सातत्यानं जे काही माहिती यापुढे मी टाकत राहील ती बघत राहा. कारण मी यापुढे ICAR आहे किंवा ISER आहे, तर ह्या अशा परीक्षा आहेत की ज्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही आणि ते असणं खूप गरजेचं आहे. कारण या परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. विविध प्रकारच्या जे कोर्सेस आहेत, जे वैज्ञानिक निर्माण करण्यासाठी आहे किंवा जे ॲग्रीच्या क्षेत्रातले खूप चांगले कोर्सेस आहेत, तर हे तुम्हाला सहजरित्या या परीक्षेनंतर मिळू शकतात आणि चांगले कॉलेज, चांगले विद्यापीठ तुम्हाला मिळू शकतं. परंतु त्यासाठी तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे की हे परीक्षा फॉर्म जे असतात त्या स्पर्धा परीक्षेचे ते कुठं भरायचे असतात, कसे भरायचे असतात, त्या परीक्षा ऑनलाईन होतात का, तर या संदर्भात देखील मी तुम्हाला सविस्तर असं एक व्याख्यान यापुढं टाकत राहणार आहे. त्याचबरोबर आपलं जे परीक्षेचा पॅटर्न आहे यामध्ये मागच्या वर्षापासून जो काही बदल झालेला आहे, तर 12वीच्या परीक्षेमध्ये प्रश्न किती असतील, एका समजा बायोलॉजी विषय आहे तर बायोलॉजीमध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार, पहिला प्रश्न कसा असणार, दुसरा काय असणार, ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन त्याला किती मार्क असणार, दीर्घोत्तरी प्रश्न त्याला किती मार्क असणार, किती प्रश्न असणार, किती सोडवायचे, तर हे सर्व तुम्हाला माहीत करण्याकरता मी यापुढे एक चांगलं व्याख्यान तुम्हाला यानंतर देणार आहे. तर हे सर्व तुम्हाला बघायचं आहे. यापुढचं आपला आजचा जो मूळ विषय आहे महत्त्वाचा, तो आहे ह्या 25% जो अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे या संदर्भात. तर आपण लगेच आता ते बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बोर्ड महाराष्ट्र जे आहे त्यांनी डिलीट केलेले जे टॉपिक आहेत बायोलॉजीसाठी 2020 आणि 2021, तर आपण सुरू करूया आता ते. तर त्यामध्ये आपली पहिली स्लाइड आहे आता आणि यामध्ये चॅप्टर 1 आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. यामध्ये डिलीटेड टॉपिक मध्ये एकच पॉइंट आहे 1.1 अँड इट इज अबाउट द असेक्सुअल रिप्रोडक्शन. तर हे अभ्यासक्रमामध्ये होतं, परंतु आता ते डिलीट करण्यात आलेलं आहे फक्त या वर्षी करता, म्हणजे फक्त एवढ्या या संकटापुरतं ते कमी करण्यात आलेले हे लक्षात ठेवा. कारण पुढच्या वर्षी काय असेल ते पुढच्या वर्षी स्टेट बोर्ड ठरवल, परंतु या वर्षी करता मात्र आता जी परीक्षा तुमची 2021 मध्ये होईल तर त्यावेळी हा टॉपिक असणार नाही, किंवा हा टॉपिक म्हणण्यापेक्षा आपण त्यातला तो पॉइंट म्हणू 1.1 असेक्सुअल रिप्रोडक्शन पहिल्या चॅप्टर मध्ये. दुसऱ्या चॅप्टर मध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स असं चॅप्टरचं नाव आहे
आणि याच्यामध्ये डिलेटेड टॉपिक दिलेला आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल 2.1. बघा, तर हा पॉइंट आपल्याला करायचा नाहीये तयार, तो डिलीट करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, मी जे सांगतोय ते डिलीट केलेले टॉपिक आहेत. त्यानंतर चॅप्टर नंबर 3 आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. या चॅप्टर मध्ये कुठल्याही प्रकारचा एकही पॉइंट डिलीट करण्यात आलेला नाही, म्हणजे जसंच्या तसं पूर्ण चॅप्टर आपलं ते ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास आपल्याला त्या पद्धतीने करावा लागेल. आपण घेत असताना ती काळजी घेतलेली आहे. ज्यावेळेस आपले त्यावर लेक्चर झाले त्यावेळेस त्यामध्ये आपण ते सर्व त्या पद्धतीनेच घेतलेले आहे, परंतु पुन्हा एकदा सर्वांसाठी हे मी तयार केलेलं आहे. चॅप्टर नंबर 4 आहे आपलं मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, आणि यामध्ये देखील कुठलाही पॉइंट डिलीट करण्यात आलेला नाही. सर्वच्या सर्व चॅप्टर जसंच्या तसं आहे. त्यानंतर चॅप्टर 5 आहे आपलं ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. तर यामधून पहा कसे पॉइंट डिलीट करण्यात आलेले आहे. ते पहिलाच पॉइंट आहे 5.1 ओरिजिन ऑफ लाईफ, म्हणजे प्रोटोबायोजेनेसिस हा जो मुद्दा आहे तो डिलीट करण्यात आलेला आहे. ओरिजिन ऑफ लाईफ पहिला पॉइंट. दुसरा केमिकल इव्हॉल्युशन देखील डिलीट करण्यात आलेला आहे. 5.3 ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन डिलीट करण्यात आलेला आहे. 5.4 म्युटेशनल थिअरी डिलीट करण्यात आलेली आहे. त्यानंतर डार्विनिझम डिलीट करण्यात आलेला आहे. त्यानंतर मेकॅनिझम इन ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन हा पॉइंट देखील डिलीट करण्यात आलेला आहे. त्यानंतर हार्डी आणि वेइनबर्गचं प्रिन्सिपल आहे ते नाही, आपल्याला तर असणार नाही. अडॅप्टिव्ह रेडिएशन देखील असणार नाही. 5.10 जो आहे एव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन हा देखील असणार नाही. 5.11 जे आहे जिओलॉजिकल टाइम स्केल हे आपल्याला असणार नाही, डिलीट आहे, डिलीट करण्यात आलेला आहे त्याला. 5.12 जो आहे स्पेसिएशन हा देखील पॉइंट आपल्याला असणार नाही. म्हणजे हे होतं चॅप्टर नंबर 5 ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. त्यानंतर आहे चॅप्टर 6 प्लांट वॉटर रिलेशनशिप. यामध्ये डिलीटेड पोर्शन पहा 6.4 ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट फ्रॉम सॉइल हा पॉइंट डिलीट करण्यात आलेला आहे. दुसरा जो पॉइंट आहे वॉटर पोटेन्शियल हा देखील डिलीट करण्यात आलेला आहे. त्यानंतर 6.6 प्लाझ्मोलायसिस हा देखील डिलीट करण्यात आलेला आहे. 6.7 पाथ ऑफ वॉटर अक्रॉस रूट आणि 6.8 मेकॅनिझम ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, तर हाही पॉइंट डिलीट करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त आणखी काही पॉइंट राहिले बा त्याच चॅप्टर मधले, म्हणजे चॅप्टर 6 मधले 6.9 ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर, 6.10 ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल आयन, 6.11 ट्रान्सपोर्ट ऑफ फूड, 6.12 ट्रान्सपिरेशन आणि 6.13 स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटल ऍपरेटस. तर हे एवढे सगळे पॉइंट चॅप्टर 6 मधून डिलीट झालेले आहेत. चॅप्टर 7 जे आहे प्लांट ग्रोथ, यामध्ये 7.1 प्लांट ग्रोथ, 7.2 फेजेस ऑफ ग्रोथ, 7.3 कंडिशन ऑफ फॉर ग्रोथ, 7.4 ग्रोथ रेट अँड टाइप ऑफ ग्रोथ आणि लास्ट 7.5 ग्रोथ कर्व, एवढं सर्व डिलीट करण्यात आलेलं आहे चॅप्टर नंबर 7 मधून. त्यानंतर अजूनही याच्यातले पॉइंट राहिले पहा 7.6 डिफरन्सिएशन, डिडिफरन्सिएशन, रिडिफरन्सिएशन असे पॉइंट आहेत. 7.7 आहे डेव्हलपमेंट, 7.8 आहे प्लास्टिसिटी, 7.10 आहे फोटो पिरियडिझम, 7.11 व्हर्नलायझेशन, 7.12 मिनरल न्यूट्रिशन अँड 7.13 नायट्रोजन सायकल. एवढं सर्व डिलीट झालेलं आहे तुमचं करता या वेळेच्या परीक्षेमधून. चॅप्टर नंबर 8 घ्या रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन. डिलीटेड पॉइंट 2 आहेत. एक आहे 8.5, याच्यामध्ये मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट आणि आर्टिफिशियल व्हेंटिलेशन हे 2 पॉइंट डिलीट करण्यात आले, आणि तिसरं व्हेंटिलेटर. तर हे 8.5 च्या अंतर्गत आलेल्या या गोष्टी आहेत की ज्या डिलीट झालेल्या आहेत. आता 8.16 किंवा 16 एन्जिओग्राफी, हार्ट ट्रान्सप्लांट आणि सायलेंट हार्ट अटॅक हे 3 मुद्दे या चॅप्टर नंबर 8 मधून 8.16 मधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर डिलीटेड पोर्शन आहे चॅप्टर नंबर 9 करता कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. डिलीटेड पोर्शन पहा कोणता आहे तर ओनली रिफ्लेक्स ऍक्शन 9.6 मधून रिफ्लेक्स ऍक्शन वगळण्यात आली. 9.15 चार्ट आहे टाइप ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन, तो चार्ट नाही असणार, त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. 9.7 जे आहे ते रिसेप्टर बद्दल आहे, ते देखील तुमचं वगळण्यात आलेलं आहे, त्याच्यावरही कुठलाही प्रश्न विचारले जाणार नाही. चॅप्टर नंबर 10 आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. नो टॉपिक आर डिलीटेड, नो एनी टॉपिक डिलीटेड, कुठलाच टॉपिक त्याच्यातून डिलीट करण्यात आलेला नाही. त्यानंतर चॅप्टर नंबर 11 आहे इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन.
यामध्ये 11.2 आहे प्लांट ब्रीडिंग, 11.3 आहे टिश्यू कल्चर, 11.4 आहे सिंगल सेल प्रोटीन, 11.6 आहे अॅनिमल हजबेंडरी. तर एवढे पॉइंट आहेत 4 की जे डिलीट करण्यात आलेले आहे. त्यानंतर चॅप्टर 12 मधून बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर आहे ते नो टॉपिक आर डिलीटेड, कुठलंच टॉपिक डिलीट करण्यात आलेलं नाही. चॅप्टर नंबर 13 आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन, याच्यामध्ये देखील कुठलाही भाग वगळण्यात आलेला नाही. पूर्ण चॅप्टर आपल्याला जसंच्या तसं दिलं गेलेलं आहे, ते पूर्ण करायचं आपल्याला. त्यानंतर चॅप्टर 14 आहे इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो, याच्यामध्ये 14.1 इकोसिस्टम, 14.2 एनर्जी फ्लो, 14.3 इकॉलॉजी पिरामिड, 14.4 न्यूट्रिएंट सायकल, 14.6 इकोसिस्टम सर्व्हिसेस. तर असे हे पॉइंट इथून डिलीट करण्यात आलेले आहे. आणि त्यानंतर महत्वाचं चॅप्टर आहे आपलं शेवटचं चॅप्टर नंबर 15 बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यू. यामध्ये डिलेटेड पोर्शन मध्ये 15.7 आहे एन्व्हायरमेंटल इश्यू, याच्यामध्ये एअर पोल्युशन अँड कंट्रोल मेजर, नॉइज पोल्युशन अँड कंट्रोल मेजर, वॉटर पोल्युशन अँड कंट्रोल मेजर, थर्मल पोल्युशन मेजर टू रिड्यूस सीवेज वॉटर, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, हा पोर्शन डिलीट करण्यात आलेला आहे. त्यानंतर 15.8 मध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग, आणि 15.9 ओझोन डिप्लेशन अँड 15.10 डिफॉरेस्टेशन. तर असे हे सर्व जे चॅप्टर होते तुमचे ते डिलीट, त्यामधून जो पोर्शन डिलीट करण्यात आला होता त्याच्यावरती आपण ही सर्व माहिती तुम्हाला सांगितली. आता असंच यापुढे मी प्रश्नपत्रिकेच्या संदर्भात तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला किती प्रश्न असणार आहेत, कोणत्या प्रश्नामध्ये कुठल्या प्रकारचं किती मार्काचं वेटेज त्याला असणार आहे. तर यावर सविस्तर असं आपण एक लेक्चर तुमचं मी घेणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन मी जी काही माहिती आहे स्पर्धा परीक्षेबद्दलची असेल किंवा इतर देखील व्हिडिओ आपल्या अभ्यासक्रमासोबतच मी टाकत राहणार आहे. तेव्हा ठीक आहे, धन्यवाद.